नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सामाजिक आणि शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान द्याने येथे ज्ञानरत्न पुरस्काराने करण्यात आला। मौसम तीर फाउंडेशन संचलित छत्रपती प्रतिष्ठान द्याने यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावेळी हर्षल कापडनीस यांनी केले। भूषण कापडनीस यांनी छत्रपती प्रतिष्ठानाच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत सांगितले की रक्तदान शिबिर, महिला सक्षमीकरण, बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ अशा अनेक उपक्रमांद्वारे प्रतिष्ठान समाजामध्ये नवा पायंडा पाडत आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे हे उपस्थित होते, तर व्यासपीठावर माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार, बाजार समितीचे संचालक आकाश भांबरे, प्रशासकीय सेवेतील स्वप्नील कापडनीस, जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि धुळे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस मान्यवर उपस्थित होते। यावेळी ज्ञानरत्न पुरस्कार कवी लेखक शंकर कापडनीस आणि शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडनीस यांना मरणोत्तर सन्मानाने प्रदान करण्यात आला, तर शेती व्यवसायात उल्लेखनीय कार्याबद्दल तुषार कापडनीस यांना सन्मान चिन्ह देण्यात आले। उद्योन्मुख शेतकरी पुरस्कार संदीप कापडनीस आणि अरुण कापडनीस यांना प्रदान करण्यात आला। उपस्थित सर्व मान्यवरांचा छत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने सन्मान करण्यात आला। प्रतिष्ठानाने सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी राबवलेले उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचं मत व्यक्त करण्यात आले। माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतींद्र पगार यांनी सांगितले की छत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी आपल्या भाषणातून नमूद केले की ज्ञानरत्न पुरस्कार हा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास प्रतिष्ठानाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला आणि तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार मधुकर कापडनीस यांनी मानले। प्रखर न्यूजसाठी सतीश कापडनीस, नामपूर। मध्यंतरीच्या काळात या उत्सवांना एक वेगळं वळण लागलं होतं आणि सामाजिक बांधिलकी राहिली नव्हती। हे उत्सव म्हणजे फक्त काहीतरी एन्जॉय करणे अशी कुठेतरी एक समज निर्माण झालेला होता, आणि परंतु आम्ही या सगळ्यांचा अभ्यास करून या मंडळामार्फत अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर केले। सुरुवातीला गणपती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर भरवले, तसेच रक्तदानाचे शिबिर भरवले। रक्तदानाचे शिबिर यावर्षी नेमका यांनी पुरस्कार कोणाला दिला, तर पुरस्कार त्यांची निवड सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही लोक करतात। आता आमचे मार्गदर्शक आहेत, नेते आहेत दादा, ह्या गावाचा नेत्यांवर सुद्धा अतिशय आदरयुक्त दाग आहे, कारण हे स्वतः खूप चांगलं काम करतात। म्हणजे जे रक्तदान शिबिराचं त्यांनी सांगितलं, आपले आरोग्य शिबिर त्यांनी आयोजन केलं होतं आणि अत्यंत सुरेख पद्धतीने आणि लोकाभिमुख काम त्यांनी केलेलं असल्यामुळे आपल्याला सुद्धा तो धाक असतो की यांच्यासाठी यांनी टाकलेल्या शब्दाचं काम आपण केलं पाहिजे, आणि म्हणून आपल्याला ते करावं सुद्धा लागतं। या कार्यक्रमाला मी फक्त एक शैलेंद्र आबा कापडनीस यांचा एक हितचिंतक, त्यांना मानणारा व्यक्ती म्हणून कार्यक्रमाला मी इथं समोर बसण्यासाठी येणार होतो की त्यांना पुरस्कार मिळतोय मनोरंजन, त्यासाठी मी येणार होतो। परंतु मला आल्यावर आयोजकांनी मला अध्यक्ष केलं कार्यक्रमाचं, मलाही माहीत नव्हतं असं काही।